ठरवलं. मी मगाशी तुम्ही जे म्हणालात ना, प्रश्न विचारले ज्या पद्धतीने जातात ते, मला असं नाही वाटत की प्रश्न विचारायला हिंमत लागते. मला असं वाटतं की प्रश्न विचारायला त्यांच्यामध्ये ती इच्छाशक्ती असावी लागते. तुमच्यात इच्छाशक्ती असेल, तुम्ही बरोबर विचारता. आणि त्याला दुसरी जोड अशी आहे की तुम्ही जर स्वतःच स्वच्छ असाल तरच तुम्ही विचारू शकता, नाही तरच ती इच्छाशक्ती होते. नक्कीच अनुजा दाक्रस्ताई, तुझं नक्की हे मत जे आहे त्या मताशी प्रत्येक पत्रकार जो आहे तो सहमत असल्याशिवाय राहणार नाही. कारण मतही तुझं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीनं प्रश्न विचारायला, सडेतोड प्रश्न विचारायला धाडच नव्हे तर नक्कीच संबंधित पत्रकाराची इच्छाशक्ती असावी लागते. आणि तीच इच्छाशक्ती तुझ्याकडे पाहून जे आहे ते प्रत्येक पत्रकाराला जी आहे ती साहजिकच उपस्थित होते. ज्या पद्धतीनं आपण म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक पत्रकार प्रश्न तोच विचारू शकतो जो स्वच्छ आहे, जो मिंद्यात आहे. तो कधीच प्रश्न जो आहे तो संबंधित नेता असेल, अधिकारी असेल, त्या कोणत्याही व्यक्तीला सडेतोडपणे विचारू शकत नाही. कारण स्वतः स्वच्छ लागतो त्यावेळेस आपण दुसऱ्याला जे आहे ते सडेतोड आणि बेधडक प्रश्न विचारू शकतो. त्यामुळं नक्कीच मित्र, अनुजा धाकरस जे ताई आहेत एक संबंधित वृत्तवाहिनीमध्ये काम करतायत, त्या कोणत्या वृत्तवाहिनीमध्ये करतायत त्याच्याशी आपल्याला देणेघेणं नाही. मात्र पत्रकारितेवर त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेत, जी काय स्थिती मांडली, आजच्या पत्रकारितेची दशा आणि दिशा जी मांडली या मुलाखतीतून, ती प्रत्येक पत्रकाराला चिंता करायला लावणारी आहे. कारण आपण जर पाहिलं असेल तर एखाद्याला सडेतोड प्रश्न विचारायचे असेल तर मनामध्ये धाडस नव्हे तर नक्कीच इच्छाशक्ती असावी लागते. आणि एकंदरीत सर्वच क्षेत्रात जर आपण पाहिलं असेल तर काही महानागामुळे प्रत्येक क्षेत्रावरच जो आहे तो याचा डॅमेज जो आहे तो डॅमेज कंट्रोल पडून राहत असतो. आणि हाच डॅमेजपणा जो आहे तो पत्रकारिता क्षेत्रात देखील आहे. आणि यावर थेट भाष्य जे आहे ते कोणीही करायला सहजासहजी तयार होत नाही. मात्र अनुजाताईनं जे स्पष्टपणे आणि आपल्या रोकटोक स्वभावातून जे मांडलंय ना, ते अनेकांना, माझ्यासह अनेक पत्रकारांना जे आहे ते भावताना पाहायला मिळते. कारण आजच्या स्थितीला पत्रकारिता जी आहे ती बेधडक, निर्भीडपणे आणि स्वाभिमानी पत्रकारितेची समाजाला खऱ्या अर्थानं गरज आहे. मी लिहिलं तर ह्याला काय वाटेल आणि याच्या बाबतीत विरोधात लिहिलं तर तो आपल्याला काय बोलेल, या विवेचनेत अडकलेली सगळी पत्रकारिता आहे. आणि या पार्श्वभूमीवर अनुजाताईनं जी दिलेली मुलाखत आहे, मुलाखतीतला हा जो मुद्दा आहे तो प्रत्येक पत्रकाराला चिंतनाचा विषय आहे. त्यामुळं पत्रकारिता हा समाजाला न्याय देण्यासाठी आणि जे अन्याय आहे तिथं आवाज उठवण्याचं काम हे पत्रकारितेच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळं कुणाला बरं वाटेल यासाठी नव्हे तर खरं तेच मांडण्याचा अनुजाताईंनी जे आहे ते या माध्यमातून प्रयत्न केला. आणि त्यामुळं अनुजाताईच्या या विचारांना प्रत्येक ग्रामीणसह शहरी भागातल्या पत्रकारांचा नक्कीच या विचारांना जो आहे तो आम्ही सॅल्यूट करतोय. कारण पत्रकारिता हा व्यवसाय नव्हे तर पत्रकारिता हा अन्यायाच्या विरोधात न्याय देण्यासाठी उभारलेला लढा आहे. आणि ह्याच लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे तो खंबीरपणे ठेवायचा असेल तर या क्षेत्राला व्यवसाय म्हणून नव्हे तर आवड म्हणून प्रत्येकानं पुढे येणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जर पत्रकारितेवरच तुमचा जर उद्योग चालत असेल तर तुम्हाला स्वतः जर सदन असेल, संबंधित पत्रकार असेल किंवा व्यक्ती असेल तर तो कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही. अर्थात अनुजाताईनं सांगितलेल्या पाकिट पत्रकार ही संकल्पना तो घेऊ शकणार नाही. त्यामुळं निर्भीड आणि स्वाभिमानी पत्रकारितेची खऱ्या अर्थानं समाजाला गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनुजाताईचं आम्ही सर्व पत्रकार बांधव मनापासून अभिनंदन करतो. आणि याच्या पुढच्या काळामध्ये अनुजाताईचे विचार खऱ्या अर्थानं प्रत्येक पत्रकारांना जर आत्मसात केले आणि त्याचं जे आहे ते अंमल केला तर खरी पत्रकारिता आणि खरा निर्भीडपणा आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम पत्रकार नक्कीच करत राहतील. तुम्ही पाहत राहा बेधडक मुद्द्याचं बोला.